नमस्कार. काही घरगुती टिप्स आणि ट्रिक्स आज आपण बघणार आहोत. त्यापैकी मसाल्यांचे पॅकेट बरेच आपण असेच ठेवतो. प्रत्येक वस्तूला बरणी असेलच असे नसते. मसाले वाया जाऊ नये किंवा मसाल्याची सांडलवण होऊ नये यासाठी ही सोपी पद्धत तुम्ही वापरा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बऱ्याच वेळेला मसाल्यांचे पॅकेट असे पडलेले असतात, तर अशा वेळेला काय करायचं आहे, साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करते. मसाल्याचं पॅकेट घ्यायचं आहे असं आणि दोन्ही बाजू त्याच्या आतमध्ये घालायचं आहे. वरचे जे कवर असतात दोन्ही ते अर्धे फोल्ड करायचे आपल्याला. अर्धे फोल्ड झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं आतमध्ये व्यवस्थित प्रेस करायचं आहे. दोन्ही बाजूने पण व्यवस्थित प्रेस करायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित असा पॅक होईल. आणि असं जर तुम्ही केलं तर मसाला जो आहे तो सांडलवण होणार नाही आपली आणि मसाला इकडे तिकडे सांडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मसाल्याचा वास निघून जाणार नाही आणि मसाला वाया पण जाणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही पॅक जर केलं आपलं जर पॅकेट मसाल्याचं, तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. परत एकदा दाखवते मी. दोन्ही कडा ज्या आहे आतमध्ये घालायच्या आहे व्यवस्थितरित्या आणि दोन्ही जे कवरचे जे वरचं कवर आहे ते व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायचं आणि दोन्ही बाजूने कडा दाबून घ्यायच्या. अशा पद्धतीनं आपल्याला मसाल्याचं पॅकेट जे आहे ते आपल्याला व्यवस्थित पॅक करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. याला पिन वगैरे कुठलं काही लावायची गरज नाही, स्टॅपलर लावायची गरज नाही किंवा टेप वगैरे लावायची अजिबातही गरज नाही. पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता, दोन्ही कडा ज्या आहे त्या आतमध्ये घालायच्या आहे आणि वरती आलेले जो बॉक्सचा जो कवरचा वरती जो वरचा भाग आहे आपण जो खोलतो तो भाग तो असा आतमध्ये दाबून व्यवस्थितरित्या बॉक्स पॅक करायचा आहे आपल्याला, जेणेकरून आतमध्येपर्यंत हवा वगैरे पाणी वगैरे हवा वगैरे जाणार नाही, मसाला खराब होणार नाही. त्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि आजचा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोचला मला सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. हे बघा, अशा पद्धतीने बॉक्स जे आहे ते पॅक करून घ्यायचे आहे आणि मसाले आपले बऱ्याच दिवस या पॅकेटमध्ये असेच व्यवस्थित जर तुम्ही ठेवले फ्रीजमध्ये म्हणा किंवा कोरड्या जागी म्हणा, तर व्यवस्थितरित्या राहण्यास मदत होणार आहे. तर आजची ट्रिक कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढची टिप्स आणि ट्रिक्स आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळा रिकाम्या सॉसच्या पॅकेटची भन्नाट आयडिया आज मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळेला रिकामे सॉसचे पॅकेट आपल्या घरामध्ये पडलेले असतात. हे जे पडलेले रिकामे सॉसचे पॅकेट आहे बऱ्याच वेळेला आपल्या कंबरदुखीला पाठदुखीला कामं येऊ शकतात. ते कसे तर आज मी तुम्हाला दाखवते. बऱ्याच वेळेला आपण हॉट बॅग घेत असतो, म्हणजे गरम पाण्याच्या पिशव्या घेत असतो. त्या खूप महागड्या भेटतात. कधी कधी पिरियडमध्ये किंवा कंबर पाठ जर दुखत असेल तर डॉक्टर किंवा कोणीही आपल्याला शेकवायला सांगतात. तर शेकवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, मी सॉसच्या पॅकेटमध्ये पाणी घातल्याने हे वॉश करून घ्यायचं आपल्याला आणि हे पाणी ओतून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही नाही धुतलं तरी चालेल सॉसचं पॅकेट, तसंच तुम्ही गरम पाणी घातलं त्यामध्ये तरी चालेल. गरमपेक्षा थोडंसं कमी घालायचं आहे, कमी गरम घालायचं आहे, म्हणजे कोमटपेक्षा थोडंसं जास्त, जेणेकरून आपल्याला शेकवताना थोडंसं चटका बसणार नाही. याची दक्षता घेत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता मी सॉसचं पॅकेट जे आहे ते मी वॉश करून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया, जेणेकरून पोटसुद्धा शेकवता येईल. हातावरती जर कुठे लागलं असेल, कंबर असेल, पाठ असेल, तर गरम पाण्याची ही जी पिशवी आहे ही आपली हॉट वॉटर बॅग तयार होते, तुम्ही बघू शकता. आणि इथने व्यवस्थितरित्या असं हाताला चटका बसणार नाही इतपत आपल्याला गरम पाणी त्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला शरीराचा भाग जो आहे जिथे कुठे आपल्याला शेकवायचा आहे तिथे आपल्याला व्यवस्थितरित्या असं शेकवायचं आहे, जेणेकरून आपल्याला हॉट वॉटरची जी बॅग आहे ती आपल्याला घेण्यासाठी पैसे खर्च होणार नाही किंवा आपल्याला ऐन वेळेला जर बॅग आपल्या घरामध्ये नसेल तर अशा पद्धतीची ट्रिक जर तुम्ही वापरली तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आजची ही ट्रिक कशी वाटली नक्की मला सांगा आणि अशा पद्धतीने कोमट पाण्याचं किंवा गरम पाणी घालून बॅगमध्ये तुम्ही अशा पद्धतीने शेकवू शकता. पुढची ट्रिक आपण बघूया. बऱ्याच वेळेला काय होतं, लिपस्टिक लावल्यानंतर ती पुसून जाते लगेच. पाणी पिल्यानंतर किंवा जेवण वगैरे केल्यानंतर लगेचच असं बघू शकता तुम्ही लिपस्टिक निघून जात असते. ही जी लिपस्टिक आहे ही निघून जाऊ नये यासाठी साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. ओठांवरती लिपस्टिक जी आहे ती निघून जाऊ नये त्यासाठी
साधी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमची लिपस्टिक जी आहे ती दीर्घकाळापर्यंत 4 ते 6 तास राहील. त्याने काय करायचं आहे, लिप बाम आपल्याला अगोदर लावून घ्यायचं आहे. मी लिप बाम लावलेला या ठिकाणी तुम्ही बघू शकता. व्यवस्थितरित्या लिप बाम आधी ओठांवर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुठल्याही कंपनीची लिपस्टिक असो ती घ्यायची आहे आणि व्यवस्थितरित्या लावून घ्यायची आहे लिपस्टिक लावल्यानंतर त्यावरती आपल्याला कुठल्याही कंपनीची पावडर असू दे ती पावडर लावायची आहे. आणि परत तुम्ही बघू शकता मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे. यावरती कुठल्याही कंपनीची पावडर तुमच्याकडे असो ती लावून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने. जास्त लावायची नाही आहे. जास्त जर लावली तर जास्त लिपस्टिकचा कलर जो आहे तो तुमचा फेंट होऊन जाईल. त्यासाठी फक्त डिप करायचं आहे पावडर आपल्याला त्यावरती आणि परत एकदा आपल्याला लिपस्टिक यावरती लावायची. ही जी मेथड आहे ही 2 वेळेस आपल्याला अशी करायची आहे, जेणेकरून तुमची जी लिपस्टिक आहे ती वॉटरप्रूफ होण्यास मदत होणार आहे. परत एकदा लिपस्टिक आपण घ्यायची आणि त्या ठिकाणी लावायची आहे आणि त्यावरती परत कुठलीही पावडर तुमच्याकडे जर असेल तर ती लावायची आहे. याने काय होणार आहे, 4 ते 6 तास तुमची लिपस्टिक जी आहे ती पुसल्या जाणार नाही आहे, जशीच्या तशी राहणार आहे. तर नक्की करून बघू शकता तुम्ही. मी 2 याच्यातच व्यवस्थित असं रिझल्ट तुम्हाला दिसत आहे. पुसत नाही आहे एवढी इझिली. त्यावरती आपल्याला परत अशी पावडर लावून घ्यायची आहे डिप करून व्यवस्थित असं. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली लिपस्टिक लागल्या गेलेली आहे. यावरती तुम्ही पाणी जरी ओतलं तरी ती निघणार नाही आहे, इझिली निघणार नाही आहे. आता ही लिपस्टिक जी आहे आपली वॉटरप्रूफ लिपस्टिक झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि घडी लिपस्टिक लावण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही. अशा पद्धतीने लिपस्टिक जर तुम्ही लावली, वॉटरप्रूफ झालेली आहे बघू शकता तुम्ही. अजिबातही लिपस्टिक निघणार नाही आहे तुमची. बराच काळही 4 ते 5 तास आरामात राहणार आहे. आजची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बराच वेळेला आपण राशन भरल्यानंतर आपलं राशन जे आहे पॅकेटमध्ये अर्धवट उरतं. तर अर्धा उरल्यानंतर डब्यात भरल्यानंतर थोडंफार उरतं. तर उरलेलं जे राशन आहे ते अशा कडधान्य असो, रवा असो, मैदा असो, काहीही असो, उरल्यानंतर ते इकडे तिकडे सांडू नये. त्यासाठी एक छोटीशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं आहे, ही जी पद्धत तुम्ही वापरली तर निश्चितच तुमच्या राशन वाचवण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे. एक पेपर घ्यायचा आपल्याला आणि ह्या पेपरवर आपल्याला हे जे आहे परत वरच्या साईडने खालून आणि वरून 2 साईडने पेपर घालून ठेवायचा आहे. आणि पॅक हे जे आहे अशा पद्धतीने पॅक करायचं आहे. आपलं ज्याचं तोंड आहे, खोललेली बाजू जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने गरम इस्त्रीने, हलकीशी गरम करायची इस्त्री, जास्त गरम करायची नाही आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही पॅक झालेली पिशवी तुम्ही बघू शकता. एकदम व्यवस्थित हवाबंद पिशवी ही होऊन जाते आणि कुठल्याही प्रकारची हवा त्यामध्ये जात नाही. हवाबंद पॅक होऊन जाते ही. आणि आपलं जे पदार्थ आहे तो इकडे तिकडे सांडत नाही. व्यवस्थितरित्या एका डब्यामध्ये उरलेले जे आहे राशन जर आपण व्यवस्थित भरून ठेवलं तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होतो पुन्हा वापरण्यासाठी. बऱ्याच वेळा चपात्या फुलत नाही. अशा या चपात्या फुलण्यासाठी काय करायचं, चपातीला फुगण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर साधी आणि सोपी पद्धत मी आज तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते. काय करायचं आहे, कणिक तिंबल्यानंतर छान असं मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला एकजीव होईल असं व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कणिक तिंबताना जर तुमच्याकडे थोडंसं दूध असेल तर दूध देखील घालू शकता तुम्ही. दुधाने सुद्धा कणिक असं छान तिंबलं जातं. थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे मी या ठिकाणी आणि परत आपण व्यवस्थितरित्या असं कणिक तिंबून घेणार आहोत, जेणेकरून काय होणार आहे, पोळी जी आहे ती आपली सॉफ्ट होणार आहे. पण जेव्हा आपण हे कणिक तिंबतो त्यावेळेस आपल्याला हे जे कणिक आहे पोळी बनवायच्या अगोदर आपल्याला 15 ते 20 मिनिटं कणिक तिंबून ठेवायचं आहे. त्याने काय होणार आहे, व्यवस्थित चपाती मऊसूद होते आणि नंतर जरी दिवसभरासाठी चपाती आपण ठेवली तरी देखील कडक होत नाही. अशा पद्धतीने जर कणिक तुम्ही तिंबलं तर निश्चितच तुमच्या पोळ्या फुगणार आहे, व्यवस्थित फुलणार आहे. आणि बघू शकता तुम्ही मस्त सॉफ्ट असं कणिक झालेलं आहे. आणि झाकण ठेवून आपण व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे 15 ते 20 मिनिटासाठी. त्यानंतर तुम्ही पोळ्या करायला घ्या. खूप छान तुमच्या पोळ्या फुलणार आहे. तर आजची ही पद्धत कशी वाटली पुढची लसूण सोलण्याची ट्रिक आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळेला आपल्याला लसूण पाहिजे असतो, पण काय होतं बऱ्याच वेळेला लसूण संपलेला असतो. आपण हप्ताभराचा सोलून ठेवलेला असतो, पण ऐन वेळेला जास्तीचा लसूण हवा असतो किंवा ऐन वेळेला लसूण नसतो. तर अशा वेळेला काय करायचं, साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला मी सांगत आहे या ठिकाणी. काय करायचं आहे,
जर तुम्ही वरण भात लावणार असाल तर वरण भात लावल्यानंतर डब्यावर एक प्लेट ठेवून आणि डब्यावरती जर तुम्ही कागदामध्ये हा लसूण गुंडाळून जर याच्या पाकळ्या जर ठेवल्या तर तुम्हाला निश्चितच हा लसूण वरण भाताबरोबर लसूणही सोललेला मिळणार आहे. अगदी इझिली त्याचं वरचं साल जे आहे ते निघतं. काय करायचं, याच्या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या करायच्या आहे. आणि मी या ठिकाणी वरण भात लावत नाही आहे, पण मी एक पेपर घेणार आहे, कागद घेणार आहे आणि त्यावरती ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या ठेवून घेणार आहे. आणि कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला हे जे आहे लसूण जे आहे, कुकरचा डब्बा छोटा तुम्ही कुकर घेतला तर वेगळा डब्बा घ्या तुम्ही, एखादा स्टीलचा किंवा वाटी घेतली तरी चालेल. त्यामध्ये ह्या पाकळ्यांचा तुम्ही कागद ठेवला तरी देखील चालेल. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, पाकळ्या टाकून घ्यायच्या, व्यवस्थित त्याचा गुंडाळा करून घ्यायचा आहे. आणि हा जो हे आहे एक डब्बा घेतला आहे मी, छोटा कुकरलाच लावणार आहे. 1-2 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत आणि व्यवस्थितरित्या आता एक शिट्टी झालेली बघू शकता तुम्ही, कुकर गार झालेला आहे. 1-2 शिट्ट्या तरी करायच्याच याच्या. आणि त्यानंतर काय करायचं, ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे. खूप पटापट याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या होत असतात आणि जास्त वेळ देखील लागत नाही आहे. पटापट हे काम जे आहे ते आपल्याला सोपं होऊन जातं. कधीही पाहुणे आले किंवा घरामध्ये काही कार्यक्रम असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच लसूण जास्तीत जास्त तुम्ही सोलू शकता. आणि अशा पद्धतीनं जर लसूण तुम्ही सोलला तर वेळेची तुमच्या नक्कीच बचत होते. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितरित्या पाकळ्या ज्या आहे पटापट याचे जे साल आहे ते निघत आहे व्यवस्थितरित्या. तुम्ही या कागदाला चोळून जरी काढल्यास आलं तरी देखील तुमचा लसूण हा जो आहे तो निघणार आहे आणि व्यवस्थितरित्या निघत आहे हा लसूण. तर आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे देखील सांगायला अजिबात विसरू नका. लसूण आपला झटपट सोलून झालेला आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनिटात 2 ते 3 आपण कांड्या सोलू शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही लसूण सोलला तर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.